दारू बाळगण्याची व विकत घेण्याची जी मर्यादा घालून दिलेली आहे त्या मर्यादेचा भंग झाल्यास नियमातील तरतुदीनुसार संबंधित कायदेशीर कारवाईस पात्र ठरेल. दारू पिण्याचा परवाना मिळवण्यासाठी मुंबई विदेशी मद्य नियम 1953 नियम 70D नुसार सौम्य बिअरसाठी 21 वर्ष व इतर देशी विदेशी मद्य यासाठी किमान 25 वर्षाची मर्यादा आहे बघा. म्हणजे दारू परवाना काढण्यासाठी 21 वर्ष काय वय लागतं बिअरसाठी, आणि देशी विदेशी जर प्यायचे असेल तर 25 वर्ष. 25 वर्ष वयोमर्यादा आहे का नाही ही वर्धा जिल्हा वगळत राहील, आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आहे का नाही 30 वर्षाची वयोमर्यादा दिली बघा. दारूमुक्त क्षेत्रात मुंबई विदेशी मद्य नियम 1953 70D खाली केलेल्या तरतुदीनुसार केवळ वैद्यकीय कारणास्तव वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असल्याशिवाय मद्य सेवन करण्याचा परवाना दिला जाणार नाही. बघा, परवाना पण कोणाला भेटतोय? फक्त वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय मद्य सेवन परवाना दिला जात नाही. म्हणजे जिथं जिथं दारू मुक्त झाली त्या एरियामध्ये जर तुम्हाला प्यायचे असेल तर त्याला डॉक्टरांचं वगैरे सर्टिफिकेट लागते सोप्या भाषेत. आता दारू विषयक धोरण, दारू सेवन विषयक धोरण बघा. दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यावर मुंबई मद्य निषेध कायदा 1949 कलम 85(1)(a)(b) व 2 तसेच अस्तित्वात असलेल्या इतर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. म्हणजे दारू पिऊन जर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला तर कारवाई होईल. सार्वजनिक समारंभात मद्यप्राशन करण्यास परवानगी घेणे सक्तीचे आहे. म्हणजे तुम्ही सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन जाणार असाल तर त्याला परवानगी घेऊन गेलं पाहिजे. तथापि मद्यप्राशन करून गोंधळ घातल्यास संबंधिताची परवाने निलंबित करून त्यांच्या विरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करणे. म्हणजे जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जर दारू पिऊन गोंधळ घातला विना परवानगी तर तुमचं